त्यांच्याकडे देतो आणि ते तुम्हाला या शिवजयंतीची सगळी माहिती सांगतो. तरुण म्हटल्याबद्दल धन्यवाद. सगळ्या पत्रकार बंधूंना नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. सगळ्यात आधी मी हे बंद करा प्लीज. सर्वसमावेशक सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाची जी कार्यकारिणी आहे, सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की एवढा मोठा बहुमान त्यांनी मला दिला. यावर्षीचं या शिवजयंतीचं अध्यक्षपद त्यांनी माझ्यासाठी सारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला दिलं. त्याबद्दल मी या समितीचा आधी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आत्ताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे खरोखर ही एक अनोखी समिती आहे जी वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करते. त्याच्यामध्ये सर्व पक्षाची लोक असतात, सर्व जाती धर्माचे सगळे लोक येऊन ही शिवजयंती साजरी करत असतात. कुठलाही पक्ष नाही, कुठलीही जात नाही, कुठली पात नाही, काहीच नाही. गेले 26 वर्ष झाले ही शिवजयंती साजरी करत आहेत आणि यावर्षी पण आपण ही जयंती साजरी करणार आहोत. दरवर्षी किमान 8 दिवस हा कार्यक्रम चालत असतो. वेगवेगळे कार्यक्रमाच्या माध्यमातून म्हणजे पोवाडे असतील, रंग स्पर्धा असेल, किल्ले बनवण्याची स्पर्धा असेल, हे सगळं या शिवजयंती समितीच्या माध्यमातून हे कार्यक्रम व्हायचे. परंतु यावर्षी आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे हा जो 8 दिवसाचा प्रोग्राम आहे तो या समितीने कॅन्सल केला. आणि दरवर्षाप्रमाणे मात्र शिवजयंतीचा जो उत्सव आहे, रथ आहे, ती मिरवणुकाची काढण्यात येणार आहे. फक्त समितीमार्फत जो 8 दिवसाचे कार्यक्रम घेतले जातात ती समिती घेणार नाही आहे. ती काही कार्यक्रम यातले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत होणार आहेत, जे आपल्याला मी सांगतोच पुढे. परंतु या समितीचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जे आजही आपल्या सगळ्यांना प्रेरणा देतात. राज्य जनतेचं राज्य कसं असावं, रयतेचं राज्य कसं असावं, शत्रूशी मुकाबला करताना चारी बाजूनी शत्रू असताना देखील त्याच्यातनं मार्ग कसे काढावे, गनिमी काढावे, कसं युद्ध जिंकावं, हे शून्यातून विश्व निर्माण करून एवढं मोठं साम्राज्य ज्यांनी उभारलं त्या छत्रपती शिवरायांचे विचार जिवंत राहिले पाहिजे, त्यांची प्रेरणा सगळ्यांना मिळत राहिली पाहिजे म्हणून ही शिवजयंती समिती जी ती कार्य करत असते. फक्त शिवजयंतीच नाही तर महात्मा फुले जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आणि 6 जूनला होणारा शिवराज्याभिषेक हे पण साजरे करत असतात. यावर्षी मला वाटतं जून महिन्यामध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम घेतला जाणार आहे आणि 19 फेब्रुवारीला मात्र एक अनोखी मिरवणूक या शहरातून निघणार आहे, ज्याच्यामध्ये जिवंत देखावे असणार आहेत. घोडे वगैरे, पारंपरिक नृत्य, वाद्य, हे कुठलेही DJ आणि गुलाल वगैरे याचा वापर न करता पारंपरिक वाद्य असणार आहेत आणि मोठ्या थाटामाटाची मिरवणूक शहराच्या मुख्य भागातनं दरवर्षी जशी निघते तशी निघणार आहे. कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून मात्र काही कार्यक्रम घेण्यात आलेले आहे, ज्याला ही समिती मदत करणार आहे. दरवर्षी समिती घेत असते, यावर्षी कलेक्टर ऑफिसमधनं काही आमच्या या कार्यक्रमालाही कलेक्टर ऑफिसची मदत लाभणारच आहे. परंतु कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून 18 तारखेला रंगभरण चित्रकला स्पर्धा भाऊच्या उद्यान इथे होणार आहे, किल्ले बनवा स्पर्धा छत्रपती संभाजी नाट्यगृह इथे होणार आहे. 19 तारखेला संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहे छत्रपती संभाजी नाट्यगृह येथे आणि 20 तारखेला 6 वाजता पोवाड्याचे कार्यक्रम होणार आहे. हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत होणार आहे, ज्याला ही समिती मदत करणार आहे. दरवर्षी हे सगळे कार्यक्रम पोवाड्यांचे वगैरे सगळे ही समिती करत असते. यावेळेस समिती फक्त मदत करणार आहे आणि 19 तारखेला दरवर्षीप्रमाणे सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमपासून नेहरू चौक, चित्रा चौक इथून शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर जवळ ही यात्रा थांबणार आहे. मी आधीच आपल्याला कल्पना दिली आहे. याच्यामध्ये 15 तारखेलाही एक स्कूटर रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये महापौर दीपमाला काळे व जिजाऊ समितीच्या सौ लीना पवार यांच्या नेतृत्वात खाली ही स्कूटर रॅली महिलांची निघणार आहे. याच्या माध्यमातून आम्ही या 19 तारखेच्या कार्यक्रमासाठी जनजागृती करणार आहोत. आपल्या माध्यमातून आम्ही सगळ्याच शिवप्रेमींना विनंती करतो की या शिवजयंतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, याच्यात सगळ्यांनी सहकार्य करावं. तसं आम्हाला या शिवजयंतीच्या महोत्सवासाठी
सन्माननीय पालकमंत्री गुलाबभाऊ हे पण मार्गदर्शन करत आहेत. आमचे नेते गिरीभाऊ महाजन ही मार्गदर्शन करत आहेत. केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, स्मिताताई वाघ, आपले शहराचे आमदार राजूमामा भोळे हे पण याला मला मदत करतात. या कार्यकारिणीमध्ये सगळे सदस्य आहेत. अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं की मला बहुमान या लोकांनी मला दिला, त्याच्याबद्दल आधी मी खरंच तुमच्या सगळ्यांचाच आभार व्यक्त करतो. माझ्यासारख्या तरुणाला दिला. उपाध्यक्ष म्हणून दीपमाला काळेत आणि आमचे उपमहापौर मनोज भाऊ चौधरी आहेत. सचिव रामभाऊ पवार आहेत. सहसचिव कल्पेश सोनवणेजी, कार्याध्यक्ष संजय पवार, किशोरप्पा पाटील आहेत आमचे आमदार. त्याचं अमोल पाटील पण कार्याध्यक्ष आहेत. खजिनदार म्हणून कुशाल चव्हाणजी आहे. डॉक्टर अमृता सोनवणे आहेत. समन्वयक शंभू पाटील जे आहेत. कार्यकारिणीची पण यादी बरीच मोठी आहे. याच्यात विनोद देशमुख, विष्णू बंगाळे वगैरे सर्वच आमचे मित्रपरिवार आहेत. आमचे प्रेरणास्रोत्र गुलाबराव पाटील, गिरीजी महाजन, नक्षताई, अशोक भाऊ जैन, खासदार उत्पलजी निकम, स्मिताताई वाघ, एकनाथजी खडसे, राजमामा भोळे, चंद्रकांत पाटीलजी, आमदार अनिल पाटील, आमदार मंगेश चव्हाण, अमोलदादा जावळे, आमदार चंद्रकांत सोनवणे सांगितलंच, माझे आमदार सतीश अण्णा, गुलाबरावजी देवकर, या सगळ्यांचंच आम्हाला मार्गदर्शन व मदत या कामी लाभते आहे. आपल्या माध्यमातून मी सगळ्याच शिवप्रेमींना आवाहन करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते आपल्याला युवकांपर्यंत न्यायचे आहेत. युवकांमध्ये आजही जी प्रेरणा जागृत व्हायला पाहिजे ती या समितीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो. परंतु सगळ्याच लोकप्रतिनिधी आणि मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे या दृष्टीने आज ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्याला आपल्या माध्यमातून आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन या शिवजयंतीच्या उत्सवासाठी सगळ्यांना येण्याचं आवाहन करा अशी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद.